रामकृष्ण हरी. मी निवृत्ती महाराज हल्लाळीकर, प्रवक्ता, राष्ट्रीय वारकरी परिषद. आमच्या राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष वैकुंठवासी श्री गुरु निवृत्ती महाराज वक्ते बाबा म्हणायचे, आम्ही जन्माने हिंदू आहोत आणि संस्काराने वारकरी आहोत. पण सध्या वारकरी संप्रदायावर खूप मोठ्या चर्चा, वाद विवाद चालू आहेत. त्यामध्ये या भारत देशाला रामायणाची, महाभारताची गरज नाही म्हणणारे पंढरी वारीसाठी म्हणून आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा असते. पूजेला आल्यानंतर मंदिरात न जाता मी देवाकरिता आलो नाही, पांडुरंगाच्या भेटीला आलो नाही, तर मी माझ्या कार्यकर्त्याच्या भेटीला आलोय असं म्हणणारे, ज्यांची मुलगी म्हणते माझ्या पांडुरंगाला मांस चालतं, त्यांचाच असणारा एक कार्यकर्ता काल बरळला. तो कसा म्हणतो, वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर लोक शिरले आणि त्या घुसखोरां म्हणून जी त्यांनी यादी जाहीर केली त्यांच्याबद्दल या विकास लवांडेला शून्य माहिती आहे. एक तरी वारकरी संप्रदायाची माहिती तुम्हाला नाही. वारकरी संप्रदायाची उपासना पद्धती काय आहे, वारकरी संप्रदायाची प्रणाली काय आहे, वारकरी संप्रदायाचे नियम काय आहेत, वारकरी संप्रदायाचे संत कोणते, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ कोणते, वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र कोणती, याबद्दल काहीही माहिती नसताना वारकरी संप्रदायाबद्दल बरळणं किंवा वारकरी संप्रदाय बदनाम करण्याचं षडयंत्र रचणं हे तुमचं महापाप आहे. तुकोबाराय सांगतात, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे, रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट. वारकऱ्यांची, भाविकांची, भक्तांची जर तुम्ही निंदा केली, नालस्ती केली, अपमान केला तर ते पाप तुम्हाला भोगावं लागेल. मागच्या काळामध्ये मी तसं राजकीय वक्तव्य करणार नाही, पण काँग्रेसला भोगावं लागलं. तुम्ही ज्यांच्या जवळ गेलात किंवा तुम्ही ज्यांना जवळ केलात त्यांचं काय काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने, उभ्या भारत देशाने पाहिलेलं आहे. जी मंडळी हिंदुत्ववादाचा प्रचार आणि प्रसार करतात, हिंदुत्ववादी जगतात, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या लोकांचा तुम्हाला पूर्ण तिटकारा आहे. कारण का तुम्ही हिंदू नाहीयेत, ना तुम्ही भाविक नाहीयेत, आणि तुम्ही बदनाम करण्यासाठी नावं कोणाची घेता. ज्यांनी भारतामध्ये भारतातल्या सर्वसामान्य प्रत्येकांचा एक एक पै रुपया घेऊन भव्य आणि दिव्य 500 वर्षात जे होऊ शकलं नाही असं भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये उभं केलं, ते म्हणजे आदरणीय पूज्य वंदनीय गोविंदगिरीजी महाराज. अख्ख्या भारतातल्या भाविकांना असणारं त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावं याकरता कार्य करणारे. त्यानंतर तुम्ही गुरुवर्य तात्यांचं नाव घेतलं. कोण आहेत बंडातात्या कराडकर, ज्यांनी हजारोच्या संख्येने तरुण मुलांची असणारं मूठ बांधली, आणि ते सुद्धा नुसते तरुण नाही तर व्यसनमुक्त केले. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये राजरोसपणे दारू वाटता आणि गोरगरिबांच्या लेकरा बाळांना भिकेला लावता, आणि अशा गोरगरिबांच्या लेकरांना व्यसनापासून मुक्त करून त्यांची एक वज्रमूठ तात्यांनी तयार केली, आणि त्या तात्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय. ज्यांची शरीराची स्थिती प्रतिकूल असताना भगवान श्री ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये हातात टाळ घेऊन हरिजागरची सेवा करावी अशा सेवाभावी वारकऱ्यांबद्दल बोलताय. कोण राणा महाराज वास्कर,
देवोनिया जीव वडिली साधियेला ठाव, ज्यांनी अनेक वर्ष परंपरागत पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायामध्ये घातल्या, आजही निरपेक्ष वृत्तीनं श्री गुरु वास्कर महाराजांचं फळाचं काम कर्नाटकात, तेलंगणा, महाराष्ट्र, अन्य प्रांतामध्ये आहे. चंद्रशेखर महाराज देगलूरकर कोण आहेत? 4 महिने चातुर्मास्याच्या काळामध्ये घरादाराचा त्याग करून श्री क्षेत्र महाक्षेत्र पंढरीमध्ये बसून आमच्यासारख्या अनेक साधकांना वारकरी संप्रदायातील हिंदू धर्मातील जी धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथाचं ज्ञान अध्यापनाचं कार्य करणारे, ज्यांनी कुणाच्या पैशाकडे न पाहिलेलं, कुठल्या असणाऱ्या जातीभेदावर न राहता यारे यारे लहानतोर संत उक्तीप्रमाणे सगळ्यांना जवळ करणारे प्रकाश महाराज जवंजाळ सर्व वारकऱ्यांची असणारी एक मूठ बांधणी करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार, वारकरी संप्रदायावर आलेले आघात दूर करणारे भास्करगिरी महाराज देवगड संस्थान हजारो वारकऱ्यांना एकत्रित करून देवगड संस्थान स्थापन करून आज त्यांचा काय विकास आहे, काय कायापालट आहे, एकदा तुम्ही देवगडला जाऊन पहा. मागना पुढं फुफुटा उड, आपल्या करता किंवा आपल्या इतरांकरता काहीही साठवून न ठेवणारे, संग्रह न करणारे. त्यानंतर रामगिरी महाराज सरलाबेट केवळ असणारं हिंदुत्व आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे. संजय महाराज पाचपोर जिथे कीर्तन करतील, जी दक्षिणा मिळेल त्या दक्षिणेतून फक्त वाटकरची घेऊन उरलेली दक्षिणा गोशाळेला किंवा बालसंस्कारांना वारकरी शिक्षण संस्थेला लागलीच दान करून निघून जाणारे. एकनाथ महाराज सदगीर शरीराची प्रतिकूलता असताना धर्मप्रचार आणि प्रसार करणारे. भारतानंद सरस्वती पालघर सारख्या आदिवासी पाडामध्ये जाऊन वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वाचा विचार रुजवणारे. निरंजन शास्त्री कोठेकर ज्यांनी देश देव आणि धर्माचे जागरण मांडणाऱ्या वैकुंठवासी श्री गुरु वक्ते आबांच्या वारकरी अधिवेशनासाठी वर्षानुवर्ष जागा उपलब्ध करून दिली. त्या अधिवेशनामध्ये भिडे गुरुजींना असणारा आम्ही पाचारण केलं, तेव्हा गुरुजींना येऊ नका म्हणून हिणवणारे, पोलीस प्रशासनाचं बळ दाखवणारे, त्याही पोलीस प्रशासनाला न जुमानता शास्त्रीजींनी अधिवेशनासाठी एकही पै रुपया न घेता वारीच्या काळामध्ये मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर तथा देवीदास धर्मशाळा अधिवेशनासाठी मुक्त करणारे. संजय नाना धोंडगे नाशिक परिसरामध्ये श्रीमंत निवृत्तीनाथ दादांच्या परिसरामध्ये वारकरी संप्रदाय जोमानं उभं करणारे, प्रचार प्रसार करणारे योगी निरंजननाथ भगवान श्री ज्ञानोबा यांच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त होते काही काळ. आज हे ते विश्वस्त आहेत. इमाने इतबारे ज्ञानोबा यांची सेवा केली. चारुदत्त आफळे, उद्वंदनाथ महाराज पैठणकर, संग्राम बापू भंडारे, ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, यातला एकही व्यक्ती तुम्हाला घुसखोर दिसतो हे तुमचं पाप आहे. आणि त्याचं कारण असं आहे, महाभारतात उदाहरण आहे. धर्मराजाला सांगितलं एखादा दुर्वर्तनी दुर्जन दुराचारी घेऊन या. धर्मराजाला एकही दुर्जन दिसला नाही. आणि दुर्योधनाला सांगितलं एखादा सज्जन घेऊन या. दुर्योधनाला एकही सज्जन दिसला नाही. याच्याहूनच कळतं
ज्या सज्जनाची तुम्ही नावे घेताय ही घुसखोर म्हणून, घुसखोरी कुणाला म्हणायचं? काल येऊन जो वारकरी संप्रदायात पदार्पण झाला त्याला घुसखोर म्हणा. ज्यांच्या पिढ्याने पिढ्या, ज्यांच्या अनेक परंपरा वारकरी संप्रदायाची सेवा करण्यामध्ये गेल्या त्यांना घुसखोर म्हणता. थोडी लाज बाळगा, लाज. तुमच्यामुळं आज तरुण व्यसनाधीन व्हायला लागले. तुमच्यामुळे अनेकाची घरं बर्बाद झाली आणि तुम्ही तुमची घरं मात्र असणारं भरून घेतली. ज्यांनी कोणाच्याही 1 रुपयाचा संग्रह न करता केवळ आणि केवळ हिंदुत्व आणि केवळ वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार सेवा त्यागमय जीवन जगून केली, तुम्ही त्यांना घुसखोर म्हणता. अरे मूर्खांनो, हे पाप तुम्ही कुठं फेडाल? याद राखा, याच्या पुढे जर तुम्ही वारकरी संप्रदायाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर उभा महाराष्ट्र पेटून उठेल, वारकरी संप्रदाय पेटून उठेल. आज मी वारकऱ्यांना सुद्धा या माध्यमातून आवाहन करतोय, अशी मूर्ख लोक जी काहीही वक्तव्य करतात, बेताल वक्तव्य करतात, या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने सर्वजण एकत्रित येऊन यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, किंवा नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. या न्यायाने सर्व वारकरी संप्रदायातील फड परंपरा, गड परंपरा, संस्थानिक, दिंडीवाले सगळ्यांनी, पालखी सोहळ्याचे संघटना ज्या आहेत प्रत्येक पालखी सोहळ्याच्या, सगळ्यांनी वारकरी संप्रदायातल्या जेवढ्या संघटना आहेत, जेवढे हिंदुत्ववादी संघटना आहेत, या सगळ्यांनी मात्र यांच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे, यांची तोंड बंद केली पाहिजे. याकरता आपण सर्वजण एकत्र येऊ, ही असणारं तुम्हा वारकरी संप्रदायाला सगळ्यांनाच असणारा हात जोडून विनंती करतो आणि यांची तोंड बंद करण्याचा आपण प्रयत्न करू. असं बेताल वक्तव्य करणाऱ्याला आमच्या हिंदू धर्मीय बांधवांच्या भावना दुखावल्या, याबद्दल शासनाने कठोर पावलं उचलून यांची जीभ हासडून हातात देण्याचं कार्य महाराष्ट्र सरकारने करावं, अशी महाराष्ट्र सरकारला सुद्धा आज विनंती करतो. रामकृष्ण हरी.